परवा आमच्या एका अमेरिकेतल्या IT कंपनीच्या मालक मित्रांचा एक मेसेज आला. त्यांनी गोव्याला त्यांच्या राहण्यासाठी एक 2-3 जागा बघायच्या होत्या. त्या प्रत्यक्ष जाऊन बघून या असं आम्हाला सांगितलं. मी म्हटलं गोवा आणि रत्नागिरी याच्यामध्ये फरक काय? समुद्र तोच आहे, माडाची झाडं तीच आहेत, निसर्ग तोच आहे, डोंगर तेच आहेत. तुम्ही रत्नागिरीने ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये का नाही बघत? ते म्हणाले आधी तू जा गोव्याला आणि नंतर मला सांग. मी पहाटे लवकर उठून गेलो, 6 वाजता निघालो. आता जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला मुंबई गोवा जो नॅशनल हायवे आहे त्याचं काम इतकं सुंदर झालेलं आहे की 3.5 तासामध्ये आम्ही जवळजवळ 250 किलोमीटर अंतर कापून आम्ही गोव्यामधल्या दोनापावला नावाच्या गावामध्ये गेलो. तिथे त्यांनी अगदी समुद्राचं दर्शन होत असेल अशा काही ठिकाणच्या जागा ऑलरेडी त्यांनी सजेस्ट केलेल्या होत्या. त्या बघितल्या, त्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या होत्या आणि इतक्या जागा प्रेशियस होत्या. निसर्ग तोच आहे पण त्याला मिळालेली ट्रीटमेंट हा जो फरक आहे. कारण मी संपूर्ण रत्नागिरीपासून अगदी सिंधुदुर्ग जिल्हा पाहत जात होतो. वातावरणामध्ये निसर्गामध्ये काडीचाही फरक नाही. पण गोव्यामध्ये गेल्यानंतर मात्र एक चांगलं राहण्यासारखं ठिकाण असल्यासारखं अचानक वाटायला लागतं. लोकांच्या वागण्यामध्ये, दुकानदारीमध्ये, सगळ्यामध्ये एक वेगळा फरक पडायला लागतो. हा फरक का बरं पडला असेल? आम्ही कुठे कमी पडतो? ज्या जागेचा दर रत्नागिरीमध्ये प्राईम लोकेशनमध्ये 60, 70, 80 लाखापर्यंत नाही आहे, तो गोव्यामध्ये एका खेडेगावामधल्या टेकडीवरच्या जागेचा दर 1,20,00,000 रुपये गुंठा आहे. कुठे होतो आम्ही? मी त्यानंतर पणजीमध्ये होतो. थोडा एक 15 मिनिटच होतो आम्ही. तिथून येताना मी पाहिलं तर संपूर्ण पणजीच्या ज्या किनारपट्टीला कॅसिनो लिहिलेल्या बोटी लागलेल्या होत्या. प्रशस्त रुंद रस्ते, कुठेही वाहतुकीचा खोळंबा नाही. येताना आम्हाला मनोहर पर्रीकर म्हणजे त्याला ते मोपा म्हणतात, मोपा विमानतळ लागला. तिथे उड्डाणपुलांचं असं योग्य पद्धतीने जाळं बनवलेलं आहे आणि एक बाजू इकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे गोव्यासारख्या ठिकाणी आहे. हे 2 आमचे जिल्हे आहेत, तेवढंच ते गोवा आहे. येताना आमच्या एका मित्राने तिथं एक बियर प्याली. तिची किंमत रत्नागिरीच्या अर्धी असल्याचं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे केवळ लोक असं नाही आहे की दारू पिण्यासाठी येतात. कारण हा IT कंपनीचा माणूस आहे, तो मालक आहे. 1987 साली त्यांनी कंपनी अमेरिकेमध्ये स्थापन केली. आज काही 100 कोटीमध्ये त्या कंपनीची किंमत झालेली आहे आणि त्या माणसाला रत्नागिरी सिंधुदुर्गपेक्षा गोवा प्रिफर करावं असं वाटतं. ते स्वस्ताईसाठी नक्की नाही. आपल्या सगळ्या देशातल्या, राज्यातल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोकण आणि गोव्यामध्ये निसर्ग म्हणून कोणताही फरक नाही आहे. भौगोलिकदृष्ट्या कुठलाही फार मोठा फरक नाही आहे. हवामानामध्ये उष्णता तितकीच आहे. थंडीच्या दिवसामध्ये जेवढे गोव्याला थंडी असते तेवढीच आमच्या रत्नागिरीला असते. पण रत्नागिरीचा विचार कोणीही बाबा अमेरिकेतला माणूस असेल किंवा आणखीन कुठला माणूस असेल, नाही मी रत्नागिरीला राहायला जातो अशा प्रकारे अजूनही करत नाही आहे. म्हणजे आम्ही काहीतरी नक्कीच चुकतोय. गोवा स्वतंत्र झाला 1960 साली, म्हणजे भारतानंतर 13 वर्षांनी तब्बल. त्यानंतर गोव्याने जे काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये त्यांनी पेट्रोलचे दर कमी ठेवून तिथं आंतरराष्ट्रीय विमानं सतत उतरत कशी राहतील, पर्यटनासाठी आपल्याकडे कसं बढावा देता येईल, कशी त्याला उत्तेजना देता येईल, या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. देशामधली तळागाळातली माणसं असतील त्यांना दारूचं आकर्षण असेल, पण वरच्या लोकांना तिथल्या शांतपणाचं, सुशेगातपणाचं आणि तिथल्या एकंदरीत राहणीमानाचं हे अतिशय चांगल्या प्रकारे आकर्षण वाटत आहे. आणि त्यामुळेच मी पाहिलं की साधारणपणे 2 कोटी रुपयाला अपार्टमेंट सुरू होतात. त्या 7-8 कोटी रुपयापर्यंतच्या अपार्टमेंट गोव्यामध्ये भरपूर विक्रीला आहेत आणि त्या विकल्या जातात. एक प्रेस्टिज म्हणून एक तिथे मी मोठी एक स्कीम बघितली. तिथे एकच फ्लॅट आत्ता विकायला शिल्लक आहे, तो शेवटचा आहे, तो रिसेलचा आहे. त्याची किंमत 4.5 कोटी. त्या सोसायटीमध्ये 200 फ्लॅट गेलेले आहेत, प्रत्येकाची किंमत किमान 3.5 कोटी. मग आम्ही कुठे आहोत? आणि ह्याच्यामध्ये बदल कुणी घडवायचा? राजकारण्यांवर विसंबून राहून ह्या गोष्टी घडणार नाहीत. सामान्य जनतेने याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. असो, येताना म्हापसा म्हणून गाव आहे, तिथं आम्हाला महारुद्र हनुमानाचं एक मंदिर मिळालं. ते मी तुम्हाला दाखवतोय. कॅसिनोच्या बोटी आत्ता तुम्ही पाहिलात. आणि बाकी फार मोठं काही माझ्याकडे शूटिंग करण्यासारखं वेळ नव्हता, कारण मी सकाळी जाऊन लगेच रात्री 8:30 पावणे 9 वाजता आम्ही रत्नागिरीत 550 किलोमीटर प्रवास करून आलो. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असलं की किती छान प्रवास होतात आणि लोकांना किती बरं वाटतं.
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग म्हणजे राजापूरपासून झालेला जो महामार्ग आहे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि रस्ते ही विकासाची नक्कीच गुरुकिल्ली आहे असं तिथे सगळं मी पाहिल्यानंतर माझं मत झालेलं आहे. आणि खरंच गोवा ज्या पात्रतेचा आहे, ज्या पातळीवर आत्ता पोचलेला आहे तिथं आपण पोचणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सुरुवात ही व्हायला पाहिजे. रत्नागिरीत कुठेतरी थोडीफार आत्ता सुरुवात होते असं वाटतंय, पण त्यातून आता पुढे बघूया पुढे काय काय होते ते. राजकीय मंडळींनी ह्याच्यामध्ये प्रचंड एक धोरणात्मकदृष्ट्या काही निर्णय घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गोवा पॅटर्न कसा आपल्याला राबवता येईल याचा विचार केला पाहिजे. मग भले त्यासाठी इथल्या काजूच्या फळांपासून हुराक बनवणं असेल किंवा डिझेल पेट्रोलचे दर कमी करून जे आंतरराष्ट्रीय पर्यटक तिकडे विमानं उतरल्यामुळे जात आहेत ते रत्नागिरी विमानतळ असेल किंवा आमचा चिपीचा विमानतळ असेल त्या ठिकाणी विमानं कशी उतरतील, त्यांना पेट्रोल स्वस्त कसं मिळेल, थोडं टॅक्सेशनमध्ये सवलत देऊन यासाठी प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. आणि हे सगळे मूलभूत मुद्दे आहेत, पॉलिसी मॅटर्स आहेत आणि ह्या पॉलिसी मॅटर्सबद्दल आपण लोकांनी विचारलं पाहिजे. आणि आपल्या लोकांकडनं मग भले केसरकर असतील, नारायणराव राणेसाहेब असतील, नाहीतर उदय सामंत असतील, नाहीतर आणखीन कोणी असेल, त्यांना आपण हे विचारलं पाहिजे की हे तुम्ही कधी करणार, आमच्या कोकणाचा गोवा तुम्ही कधी करताय, कॅलिफोर्निया राहू दे, हे विचारलं पाहिजे. आणि ह्या निवडणुकीला त्यांना जाब द्यावा लागेल, त्यांना म्हणावं लागेल की आम्ही अमुक अमुक करतोय, तरच त्यांना पुढे आम्ही पाठवायचं की नाही ह्याचा विचार जनता म्हणून आपण करू शकू. एवढंच मला सांगायचं आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद. आपणही रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गे गोव्याला जाऊन बघा, तुम्हाला नक्की जाणवेल की रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये भौगोलिक फरक काहीही नाही, पण सामाजिक आणि आर्थिक फरक मात्र जबरदस्त आहे. धन्यवाद.